माझी विनंती आहे त्यांना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून की इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही 4-5 संस्था आहे त्याच्यातली एक संस्था आहे की शुगर म्हणून एक कारखाना सोलापूर जिल्ह्यामधला आहे, आष्टी शुगर, हा परस्पर विकला गेला. राज्य सरकारची देणी पेंडिंग आहे, जवळपास शेतकऱ्यांची देणी FRPची बाकी आहे, त्यानंतर कामगारांचे पगार दिलेले नाहीत. आम्ही रायटिंगमध्ये पत्र दिलेलं आहे. कालच मला आदरणीय गृहमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयाचा मेसेज आलेला आहे की त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य उप कमिशनर लेवलला ते दिलेले आहेत आणि तसा त्या ठिकाणी चौकशीचे आदेश आहे. पण इंदापूर सहकारी साखर कारखाना हा अत्यंत मजबूत असताना शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणणारा माणूस हा हर्षवर्धन पाटील आहे आणि यांच्यावरती कठोर कारवाई होऊन संचालक मंडळ बरखास्त करा, अन्यथा आम्ही या संस्थांच्या आणि या साखर संकुल नाही तर या व्यापारी संकुलाच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे देखील गुन्हा दाखल करायची मागणी करू. ओके.